हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. तर यालाच विजयादशमी देखील म्हटले जाते. तर या दिवशी प्रभू श्रीरामांनी लंकेचा राजा रावणाचा वध केला होता. तसेच दुर्गादेवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यानुसार वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा हा सण देशभरात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी शस्त्रांची पूजा करून मोठ्यांना आपट्याची पाने देऊन आशीर्वाद घेतला जातो. तसेच या दिवशी मोकळ्या मैदानावरती रावण दहनाचे आयोजन केले जाते. तर यंदा अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी साजरी करण्यात येत आहे. तर दसरा कधी आहे याबाबत अनेकांमध्ये गोंधळ आहे. यंदा दसरा कधी साजरा केला जाईल आणि पूजेचा मुहूर्त काय असणार आहे, त्याचबरोबर या दिवशी आपण सरस्वती पूजन, शस्त्रपूजन हे कसे करणार आहोत, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. तर यंदा दसरा हा सण 12 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी 12 ऑक्टोबरला सुरू होणार आहे आणि सकाळी 10:59 दशमी सुरू होईल आणि 13 ऑक्टोबरला सकाळी 9:08 समाप्त होईल. तर 12 ऑक्टोबरला शुभ मुहूर्त हा दुपारी 2:03 ते 2:49 आहे. तर पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 1:17 ते 3:35 असणार आहे. नवरात्र समाप्तीच्या दिवशी दसरा हा सण येतो. काही घराण्यात नवरात्र 9व्या दिवशी म्हणजेच नवमीला उठवतात, तर काही जण दसऱ्याला उठवतात. या दिवशी शमीची पूजा, सीमोल्लंघन, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा, त्याचबरोबर सरस्वती पूजा अशा गोष्टी करायच्या असतात. दसरा हा 4 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतात. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिवशी मुहूर्त पाहिला जात नाही. हा दिवस सर्व कामांना शुभ मानला जातो. 3.5 मुहूर्तातील हा मुहूर्त भारतात मोठा सण मानतात. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांचा हा विजयोत्सव नवरात्रातील सेवेने पूर्ण होतो. यंदा 12 ऑक्टोबर 2024ला नवमी आणि दशमी तिथी एकत्र आल्याने अनेक भाविकांना घट कधी उठवायचे आणि उपवास कधी सोडायचा याचा प्रश्न पडलेला आहे. तर दसरा आणि नवमीचा जो घट उठवण्याचा कार्यक्रम आहे तो आपल्याला 12 तारखेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशीच करायचा आहे. महाअष्टमीचा आणि महानवमीचा उपवास हा शुक्रवारी म्हणजे 11 तारखेला करायचा आहे. महाअष्टमी, महानवमीचा उपवास एकाच दिवशी आलेला आहे. बऱ्याच वेळा तिथींची समाप्ती ही वेगवेगळ्या वेळी येत असल्याने हा विषय निर्माण होतो. अष्टमी, नवमीचा उपवास एकत्र आणि घट उठवणे आणि दसरा हे एकाच दिवशी आलेले आहे. 11 तारखेला अष्टमीचा आणि नवमीचा उपवास आणि 12 तारखेला नवमीच्या उपवासाचे पारणे करायचे आहे. तर नवमीला घट उठवून आपल्या कुलदेवतेला अभिषेक करावा. त्यानंतर जो टाक असेल त्याच्यावरती श्री सुक्ताने अभिषेक करून कुंकुमार्चन करावा आणि त्याची आपल्या देवाऱ्यामध्ये जिथे होते तिथं स्थापना करायची आहे. स्थापना केल्यानंतर महानैवेद्य दाखवून आपल्या उपवासाचे आपण पारणे करायचे आहे, म्हणजे उपवास सोडायचा आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असलेल्या या दसऱ्या दिवशी नवीन कार्याची सुरुवात केली जाते. तसेच नवीन वास्तू खरेदी, वाहन खरेदी आणि नव्या काही गोष्टींची सुरुवात करायची असेल तर हा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो. यंदाचा दसऱ्याचा जो विजय मुहूर्त आहे तो यावेळी दुपारी 2:22 ते 3:09 असणार आहे. विजय मुहूर्त साधता आला तर साधून घ्यावा, अन्यथा सकाळी 11 नंतर संध्याकाळपर्यंत दसऱ्याचा शुभ दिवस असल्यामुळे नवीन शुभ कार्याला सुरुवात करायला हरकत नाही. आपण आपल्या नवीन कार्याची सुरुवात 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण असलेल्या या शुभ मुहूर्तावरती करू शकता. जसे की नवीन वास्तू खरेदी करायची असेल, नवीन वाहन खरेदी करायचं असेल, नवीन काही गोष्टींना सुरुवात करायची असेल, शेअर्स खरेदी करायचे असतील, दागिने खरेदी करायचे असतील आणि उद्योगाची बोलणी करायची असेल तर तुम्ही या शुभ मुहूर्तावरती बोलणीला सुरुवात करू शकता. तर महानवमीच्या म्हणजेच खंडेनवमीच्या या दिवशी महिषासुराच्या वधाचा दिवस मानला जातो. तर या दिवशी उपवास करणे आणि कन्यापूजा करणे या प्रथा आपल्यात आहेतच आणि महानवमीच्या दिवशी आपल्या
व्यवसायाच्या ठिकाणी आणि घरामधील आयुध, शस्त्र, यंत्रसामग्री आणि इतर अनेक वस्तूंचे पूजन करून त्यांचा सन्मान केला जातो. दसरा हा अधर्मावरती धर्माचा आणि असत्यावरती सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. रामाच्या रावणावरती विजयाप्रित्यर्थ रावणाच्या पुतळ्याचे दहन काही ठिकाणी केले जाते, तर महाभारतातील अर्जुनाच्या संबंधित गोष्टीनुसार शमीच्या पानांची पूजा केली जाते, तर आपट्यांची पाने सोने म्हणून वाटली जातात. या व्यतिरिक्त या दिवशी शाळेत पहिला प्रवेश घेऊन पाटीवरती देवी सरस्वतीची आकृती काढून तिचे पूजन केले जाते. भारतामध्ये विविध प्रांतात दसरा आणि तिथल्या संस्कृतीनुसार धामधूममध्ये दसरा साजरा केला जातो. तर या दिवशी पूजा आपण कशी करणार आहोत ते आपण पाहून घेऊया. तर 9 दिवस आपली घरामध्ये नवरात्रीची आणि घटाची पूजा चाललेली असते. तर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला घट शुभ मुहूर्तावरती हलवायचा आहे. तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून सकाळची आपली नित्याची कामं आवरायची आहेत. घर स्वच्छ करायचं आहे. या दिवशी म्हणजे देव आपण विड्याच्या पानावरती 9 दिवस ठेवलेले होते, तर देवांना आपल्याला या दिवशी पंचामृत स्नान घालून अभिषेक घालून पंचोपचार देवांची पूजा करून घ्यायची आहेत. देवीच्या मूर्तीवरती अभिषेक घालून किंवा टाकावरती अभिषेक घालून आपल्याला सर्व देवघरामध्ये आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि त्यांची पूजा करून घ्यायची आहे. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून अंगण स्वच्छ करून अंगणामध्ये रांगोळी काढायची आहे. घराच्या मुख्य दरवाजाला आपल्याला आंब्याचं आणि झेंडूंच्या फुलांचं तोरण बांधायचं आहे. त्याचबरोबर छान अशी रांगोळी काढायची आहे. घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर या दिवशी सरस्वती पूजन केलं जातं, शस्त्रपूजन केलं जातं. तर त्याविषयी माहिती करून घेऊयात. तर इथे पहा, माता लक्ष्मीचा मी इथे एक फोटो ठेवलेला आहे. सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून घेऊयात. व्यवस्थित पूजा मांडणी दाखवण्यासाठी ही तुम्हाला मी पूजा वेगळी करून दाखवत आहे. तुम्ही देव्हाऱ्याजवळ किंवा देवघराच्या तिथे ही पूजा केली तरीही चालू शकतं. तर इथे पहा, सर्वप्रथम मी गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला पंचामृताने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः. तर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा सर्वप्रथम करून घ्यायची आहे. देवघरामध्ये आपण गणपती बाप्पांबरोबर इतर देवतांचीही पूजा केली असेल तर तुम्ही अशी वेगळी पूजा करण्याची गरज नाही आहे. मी तुम्हाला व्यवस्थित प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी इथे हे सर्व करून दाखवत आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला अक्षदांवरती ठेवून द्यायची आहे. अक्षदांवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांची आणि माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे आणि आपण यांची पूजा करून घेणार आहोत. माता लक्ष्मीलाही मी मूर्तीवरती अभिषेक घालून घेतलेला आहे. तर यानंतर अक्षदांवरती आपल्याला गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे. गणपती बाप्पांना, माता लक्ष्मीला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहेत, फुलं व्हायची आहेत, अक्षदा व्हायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करून घ्यायची आहे. अक्षदांवरती हळदी कुंकू वाहून आपल्याला त्याच्यावरती कलश मांडणी करायची आहे. तुम्ही देवघरामध्ये जर मंगल कलश मांडणी केली असेल तर तुम्हाला असा वेगळा कलश मांडण्याची गरज नाही आहे. आणि जरी देवघरामध्ये मंगल कलशाची मांडणी तुम्ही केली नसेल तर विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावरती मंगल कलशाची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नक्कीच करू शकता. तर कलशालाही हळदी कुंकू आणि फूल अक्षदा वाहून आपण पूजा करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीचा जो फोटो मी घेतला होता त्याला मी हार, फुलं, हळदी कुंकू वाहून घेत आहे. त्या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे. पूजेमध्ये आपल्याला विडाही ठेवायचा आहे. तर या दिवशी महत्त्वाचं म्हणजे सरस्वती पूजन केलं जातं. दसऱ्याच्या दिवशी एका पाटीवरती आपल्याला सरस्वती यंत्र बनवायचं आहे आणि त्याचीही पूजा करायची आहे. सरस्वती ग्रंथाची, लेखण्यांची पूजा करायची आहे आणि अशी आराधना केल्यास सरस्वती देवी आपल्या भक्तांवरती प्रसन्न होते आणि अधिक बुद्धी प्रदान करते अशी मान्यता आहे. पूजा करून आपल्याला फुलं आणि अक्षदा अर्पण करायचे आहेत. त्यानंतर शेवटी आपल्याला माता सरस्वतीचीही आरती करायची आहे. दसऱ्याच्या संध्याकाळी शमीच्या झाडाचीही पूजा करण्याची प्रथा आहे. दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने भाग्य उजळते आणि ग्रह नक्षत्राच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. नवरात्रीमध्ये शमीच्या पानांनी देवीची पूजा केली जाते. यासोबतच शमीची पाने महादेवालाही अर्पण केली जातात. दुसरीकडे शमीचे झाड हे न्यायदेवता आणि शनीचे असल्याचे मानले जाते. त्यालाही शमी अर्पण केली जाते. सरस्वती पूजेमध्ये आपल्या घरामध्ये जी पुस्तकं आहेत, जे ग्रंथ आहेत, त्याचबरोबर आपल्याकडे लहान मुलांची जी पुस्तकं आहेत,
त्याचबरोबर लॅपटॉप असेल, आपण जे आपल्या कामामध्ये गोष्टी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आपण वापरतो त्या सर्व गोष्टींचं आपल्याला या दिवशी पूजन करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये अनेकदा एखाद्या सणाचे किंवा परंपरेचे त्या प्रदेशातल्या निसर्ग, पशु, पक्षी किंवा झाडे यांच्याशी नाते असल्याचे दिसून येते. त्यामुळे निसर्गातल्या गोष्टी, शक्ती यांची देवता म्हणून पूजा केली जाते. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून नवीन कामांना सुरुवात केली जाते. तर त्यातही यश निश्चितच मिळते असे मानले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शमीच्या झाडाची पूजा करून झाडावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराट राजाच्या गायी पळवणाऱ्या कौरवांच्या सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. याशिवाय दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून आजही गावोगावी वाटली जातात. महानवमीच्या म्हणजेच खंडेनवमीच्या या दिवशी महिषासुराचा वधाचा दिवस मानला जातो. तर या दिवशी उपवास करणे, कन्यापूजन करणे या प्रथा आहेतच. तर महानवमीच्या दिवशी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आणि घरांमधील आयुध, शस्त्र, यंत्रसामग्री आणि इतर अनेक वस्तूंचे पूजन करून त्यांचा सन्मान केला जातो. दसरा हा अधर्मावरती धर्माचा आणि असत्यावरती सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. तर पाटी वहीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चिन्ह काढायचं आहे. एका पाटावरती किंवा चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून त्यावरती आपण साकारलेले सरस्वतीचे चिन्ह ठेवून त्यासोबतच अभ्यासाची पुस्तके, सध्याच्या डिजिटल युगात लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या माध्यमातून काम होतं तर असल्याने त्यामुळे आपल्याला याचीही पूजा करायची आहे. त्यावरती हळदी कुंकू, अक्षता व्हायचे आहेत, फुलं व्हायचे आहेत, दिवा अगरबत्ती ओवाळून आपल्याला नमस्कार करायचा आहे. सरस्वती कला आणि विद्येची देवता असल्याने दसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये जर वाद्य असतील तर त्या वाद्यांचीही पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. शस्त्रपूजनाची परंपरा पांडवांपासून सुरू झालेली आहे. सरस्वती पूजनासोबत शस्त्रपूजन करण्यासाठी त्याच पाटावरती आपल्याला शस्त्र म्हणजे सुऱ्या, विळी, स्क्रूड्रायव्हर, पक्कड इत्यादी मांडून त्यावरही हळदी कुंकू, अक्षदा व्हायचे आहेत, फुलं व्हायची आहेत, दिवा अगरबत्ती आपल्याला ओवाळायची आहे. सोबत एखादा गोड पदार्थ किंवा साखर याचाही नैवेद्य दाखवू शकता. तसंच शेजारी आपट्याच्या पानांची जुडी ठेवून त्याचीही पूजा आपल्याला करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये शमीचे म्हणजे आपट्याची पानं व्हायची आहेत. त्यानंतर संध्याकाळी रावणाचे दहन करत असाल तर घरातील लोकांना त्या दहनानंतर शमीची पानं द्यायची आहेत. त्यानंतर घरातील ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा आहे. या दिवशी घरोघरी घटाचं विसर्जन होतं. वाहत्या पाण्यामध्ये घटाचं विसर्जन करायचं आहे. माता दुर्गेच्या मूर्तीचेही विसर्जन या दिवशी केलं जातं. तर यासोबतच या दिवशी चंडीपाठ किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण आणि हवन करण्याचे विशेष महत्त्व आहे. दसऱ्याचा सण हा पावसाळ्याचा शेवट आणि शरद ऋतूचा प्रारंभ दर्शवतो. इथं या दिवशी अपराजिता देवीसोबत जया आणि विजया यांचीही पूजा केली जाते. जे लोक दरवर्षी दसऱ्याला जय आणि विजयाची पूजा करतात त्यांना नेहमी शत्रूवरती विजय प्राप्त होतो आणि त्यांना कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही असे मानले जाते की भगवान रामाने 9 दिवस माता दुर्गेची पूजा केली आणि नंतर जया विजया देवींची पूजा केली. यानंतर राम रावणाशी लढायला निघाले. सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची, माता लक्ष्मीची, माता सरस्वतीची आपल्याला आरती करायची आहे. जर माता सरस्वतीची आरती माहिती नसेल, सरस्वती मंत्र बोलला तरीही चालू शकतं आणि सरस्वती वंदनाही आपण करू शकतो. या दिवशी आपल्या घरातील मुलांकडून सरस्वती वंदना नक्कीच म्हणून घ्यायची आहे. या कुंदेनु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विना वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना. तर लहानपणापासून आपण ही सरस्वती वंदना म्हणत आलेलो आहोत. तर या दिवशी ही आपल्याला नक्कीच म्हणायची आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांकडूनही ही सरस्वती वंदना म्हणून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर दसऱ्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य किंवा पुरणपोळीचा जेवण बनवलं जातं. तर पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि जरी पुरणपोळी बनवली नसेल तर एखाद्या गोडाच्या पदार्थाचा नैवेद्य आपण या दिवशी नक्कीच दाखवायचा आहे. तर या दिवशी बऱ्याच घरांमध्ये तळी भरली जाते. तर तुमच्या घरामध्ये जर तळी भरली जात असेल तर या दिवशी नक्कीच भरावी आणि तुमच्या घरामध्ये ही जर पद्धत नसेल किंवा तळी भरली जात नसेल तर नाही भरली तरीही चालू शकतं. तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार आहे. त्यामुळे बहुतांश सर्व लोक नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दसऱ्याला ही तळी नक्कीच भरतात.
आपल्या घरातील जे टाक आहेत किंवा देवीची मूर्ती आहे ती विड्याच्या पानावरती अशी ठेवायची आहे. मध्ये कलश ठेवून त्याच्यावरती एक नारळ ठेवायचा आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा याच्यामध्ये भाग असावा. तळी भरण्यासाठी जमिनीवरती बसतात, त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावरती टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावे. हर हर महादेव, चिंतामण मोरया, भैरवाचा चांदोबा, आगडबम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमरी करगोटा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहन माळा, अंगाला शाल, सदा हिलाल, जेजुरी जाई, शिकार खेरी, माळसा सुंदरी, आरती करी, देवा ओवाळी, नाना परी, देवाचा शृंगार, कोट लागू शिखरा, खंडेरायाचा खंडका, भंडाऱ्याचा भडका, बोल सदानंदाचा जय मल्हार. पूर्वीच्या काळी योद्धे महत्त्वाच्या मोहिमेचा शुभारंभ दसऱ्याला करत होते. महत्त्वाच्या लढाईसाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती निघण्याची प्रथा होती. याशिवाय अनेक व्यापारी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती विदेशात जाऊन व्यापार करायचे. त्यामुळे दसऱ्याला सीमोल्लंघनाचा दिवस म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली. दसऱ्याच्या मुहूर्तावरती शेतकरी नवं पीक घरात घेऊन येतात. घटामध्ये आलेलं धान्य थोडंसं काढून पहिल्यांदा आपल्याला देवघरामध्ये व्हायचं आहे. त्यानंतर बरेच पुरुष हे आपल्या गांधी टोपीमध्ये हे धान्य किंवा धान्याचे तुरे लावून सीमा उल्लंघन करतात. तर अशा पद्धतीने संपूर्ण भारतभर हा दसरा सण साजरा केला जातो. बहुतेक लोक रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आनंद व्यक्त करतात, तर काही लोक अडथळ्यांवरती मात करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सकारात्मकतेला आमंत्रित करण्यासाठी शमीपूजा आणि अपराजिता पूजा त्याचबरोबर सरस्वती पूजा या विधींमध्ये भाग घेतात. दसऱ्याचा विजय मुहूर्त विशेष शुभ मानला जातो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.